राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। शनिवारी उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि बाबरीवरून फडणवीसांवर टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान यानंतर फडणवीसांनी देखील ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। उनका क्या संबंध इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? पण उद्धवजी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता। देशभरात राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून राजकारण रंगताना दिसतंय। राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उनका क्या संबंध इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? तो छोड़ो बात। उन्होंने कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हो कि शिवसेना के कोई नेता नहीं। देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है। वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी काम प्रभु रामचंद्र की काम है। काल परवा उद्धवजींनी विचारलं, फडणवीस म्हणतात ते कार सेवक आहे, त्यांचं वय काय होतं? अरे हो, 20व्या वर्षी कार सेवेला गेलो। जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो। पण उद्धवजी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता। उद्धव ठाकरेंनी बाबरीवरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती। दरम्यान बाबरीच नव्हे तर हिमालयाला देखील हलवण्याची ताकद आमच्यात आहे असा पलटवार फडणवीसांनी ठाकरेंवर केलाय। अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीयेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे। कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं। कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर। त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही। आज जे तिकडे झेंडे लावतात ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल। त्यांना सांगतो, अरे जिसके साथ राम जी है, बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है। हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है। देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला। राम काय खात होते ते बाजूला ठेवा, मात्र तुम्ही शेण खाता हे लक्षात आल्याचं म्हणत फडणवीसांनी आव्हाडांवर हल्लाबोल केलाय। बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते। हे केवळ मंदिर नाही आहे, भारतीयांचा हुंकार आहे, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे। आणि ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात। राम काय खात होते सांगणारे? आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय। तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय। एकीकडे रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे। देशभरात अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा उत्साह आहे। मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।